Today we are going to discuss on complete the following wave and write a paragraph on my wish. The poem is that you start dying slowly. काल आपण चिटचॅट वरती 1 आणि 2 वरती चर्चा केली. नंबर 3 पार्ट मध्ये कंप्लीट द फॉलोइंग वेब अँड राईट अ पॅराग्राफ. माय विश माझी इच्छा. I have a house full of chocolates किंवा I wish to have a house full of chocolates. म्हणजे माझ्या घरामध्ये घर हे माझं चॉकलेटने भरून गेलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. दुसरी इच्छा आहे या मुलाची ट्रॅव्हल इन अ स्पेस. अवकाशामध्ये प्रवास केला पाहिजे. त्या मुलाची तिसरी इच्छा आहे हॅव अ फ्लाइंग कार. मला एक उडती कार पाहिजे, ती एक इच्छा आहे. अँड माय विशमध्ये त्या मुलाची इच्छा आहे आय हॅव किंवा आय विश टू हॅव अ रोबोट. माझ्याकडे एक यंत्रमानवसुद्धा पाहिजे. अशा 4-5 प्रकारच्या इच्छा या मुलांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्याचं उत्तर आपण लिहिलं स्पेस ट्रॅव्हल माय विश. हा ठळक मुद्दा आपण टाकला. माझे उत्तर कसं लिहिलं बा. ऑल ऑफ अस हॅव अ फ्यू ड्रीम्स अँड सिक्रेट विशेस. प्रत्येकाच्या मनामध्ये काही स्वप्न असतात, इच्छा आकांक्षा असतात. इट डज नॉट सीम टू अदर्स. आणि त्या इच्छा आकांक्षा त्या बाकीच्या लोकांना काही दिसत नाहीत. बट सम ऑफ अस अचीव ग्रेट सक्सेस इन देअर लाईफ. परंतु काही लोक ते त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड यश संपादन करतात. दे ट्राय देअर लेव्हल बेस्ट टू मेक इट ट्रू. आणि त्या संकल्पना त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याकरता ते अत्यंत परिश्रमाने काय करतात बा काम करत असतात. आय हॅव अ सिक्रेट विशेष टू. माझ्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारची एक सुप्त इच्छा आहे. आय विश आय कुड ट्रॅव्हल टू स्पेस समडे. एक दिवस आय कुड ट्रॅव्हल टू स्पेस समडे. एक दिवस मी अंतरिक्षामध्ये अवकाशामध्ये यात्रा करणार आहे. अँड व्हिजिट प्लॅनेट वेनस. आणि मी काय करेन तर बाकीचे लोक चंद्रावर गेले, मंगळावरती गेले, मी शुक्र ताऱ्यावर जाणार आहे. पुढं आय ऑल्सो वॉन्ट टू ओन अ फ्लाइंग कार. मला असं वाटतं की माझ्याकडं भविष्यामध्ये एक उडती कार पण असणार आहे अशी माझी इच्छा आहे. सो दॅट आय गेट अ ट्रॅव्हल एनिवेअर. आणि ही उडती कार जर माझ्याकडे आली हेलिकॉप्टरप्रमाणे तर मी कुठेही जाऊ शकतो. आय वॉन्ट माय अनादर विश इज टू हॅव अ हाऊस फुल ऑफ चॉकलेट्स. मला असं वाटतं का भविष्यामध्ये माझ्याकडं हाऊसफुल ऑफ चॉकलेट्स राहतील, घर भरून चॉकलेट राहतील. आणि त्या चॉकलेटमधले मी कोणत्याही चॉकलेटचा आनंद घेऊ शकेल. ॲट लास्ट सरते शेवटी आय वूड लाईक टू हॅव अ रोबोट. माझ्याकडं एखादा रोबो असेल दॅट आय कुड डू मोस्ट ऑफ माय वर्क. आणि त्या रोबोटच्या माध्यमातून मी माझे बरेचसे काम काय करेल करून घेईल. आय होप माझी इच्छा आहे आय एम एबल टू फुलफिल माय विश समडे. एक ना एक दिवस मी माझी इच्छा आकांक्षा पूर्ण करणार आहे. म्हणजे यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता शिकण्याच्या पूर्वी जर तुम्ही तुमच्यामध्ये बदल केला नाही तर तुमचं जीवन संपणार आहे. तुम्ही आउटडेटेड कालबाह्य व्हाल. मग कालबाह्य होऊ नये म्हणून तुमच्या मनामध्ये काही इच्छा आकांक्षा पाहिजे. त्या इच्छा आकांक्षेच्या जीवावरच तुम्ही जीवन जगू शकता. म्हणून त्याच्याकरता हे 2 ओळीचा 4 ओळीचा एक पॅराग्राफ आपण रीड. यू स्टार्ट डाईंग स्लोली अँड पेज नंबर 42. 42 पान नंबरवरती कविता दिले. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same path,
if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice, you start dying slowly. The poem is written by Pablo Neruda. First of all, we have to write the introduction of the poem, then the central idea or main theme of the poem, and the last one is that figure of speech. And then we have to complete each and every line, and then it's class 1. This is the introduction of the poem. या कवितेमध्ये जाण्यापूर्वी शिकण्यापूर्वी कवितेचा परिचय आपला व्हायला पाहिजे. According to the poet Pablo Neruda, we came to know that Pablo Neruda is the poet of this poem. We must not be stagnant. Stagnant म्हणजे स्थिर. आपण एकाच जागी स्थिर असता कामा नये. म्हणजे आपले शरीर आणि मन या दोनही गोष्टी एकाच जागेवरती स्थिर असता कामा नये. We must not be repetitive. Repetitive वारंवार तीच प्रक्रिया. We must not be conventional. Conventional पारंपरिक. In the way we lead our lives. आपण आपलं जीवन जगत असताना स्टॅग्नंट असता कामा नये, रिपिटेटिव्ह असता कामा नये, त्याचबरोबर कन्व्हेन्शनल असता कामा नये. द पोयम यू स्टार्ट डाईंग स्लोली इज व्हेरी इन्स्ट्रक्टिव्ह पोयम. ही कविता अत्यंत माहितीपर. इट इज द डिक्टॅटिव्ह पोयम. द पोयम इज व्हेरी पॉझिटिव्ह इन मिनिंग. या कवितेमध्ये सगळा जो भाग आहे तो सगळा पॉझिटिव्ह मिनिंगचा आहे. लाईफ मस्ट फ्लो. जीवन हे झऱ्याप्रमाणे वाहतं पाहिजे. लाईफ मस्ट बी फ्लो अँड रिन्यू इटसेल्फ ॲट एव्हरी मोमेंट. प्रत्येक क्षणाला आपलं जीवन हे नव्याने झालं पाहिजे. जसा एखादा सर्प कातील टाकल्यानंतर तो पुन्हा नवा होतो, पुन्हा तो त्याला नवीन आयुष्य प्राप्त होतं, तो पुन्हा यंग होतो, तरुण होतो. बरोबर. तसं माणसाच्या जीवनाला कात येता कामा नये. त्याने आपली जुनी कात टाकली पाहिजे आणि नवीन नॉलेज ग्रहण केलं पाहिजे. ॲट एव्हरी मोमेंट वी शुड इनरिच आवर सेल्फ. आपण आपल्याला डेव्हलप केलं पाहिजे. कशा साहाय्याने? विथ न्यू नॉलेज. नॉलेज ज्ञान, नवीन ज्ञान. वाईड एक्सपिरियन्स. आपल्या जीवनाचा अनुभव हा अत्यंत विशाल केला पाहिजे. आणि त्याचबरोबर वी शुड इनरिच आवर फ्रेश इमोशन्स. आणि आपल्या भावना नेहमी ताज्या तवाने आणि टवटवीत वाटल्या पाहिजे. जगाच्या बरोबर आपण जर चाललो तर वी शुड नॉट स्टार्ट डाईंग. आणि जगाच्या बरोबर जर आपण राहिलो नाही, आपण आपल्यामध्ये बदल जर केला नाही तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. जसं दूरदर्शनचा एक चॅनल होता. दूरदर्शन चॅनल आज कोणी पाहतात मग सांगायचा सगळ्यात अगोदरचा चॅनल आहे दूरदर्शन. पण त्याने काळाच्या ओघामध्ये आपल्यामध्ये बदल न केल्यामुळं मागून आलेले चॅनल हे पुढे गेले. मग त्यात ABP माझा असेल, स्टार माझा असेल, झी न्यूज असेल, हे सगळे पुढे गेले आणि दूरदर्शन मात्र मागं पडला. का मागं पडला? काळाच्या ओघामध्ये त्याला आपल्यामध्ये बदल करता आलेला नाही म्हणून मागं पडला. मागं पडला म्हणजेच तो मेला. बरोबर.
म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये नेहमी बदल करत जाणं गरजेचं आहे. राहिलं बघाय सेंट्रल आयडिया लगेच पाहूया. सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम यू स्टार्ट डाईंग स्लोली. कवितेची मध्यवर्ती कल्पना किंवा मुख्य गाभा. द पोयम रिव्हॉल्व्स अराउंड द आयडिया दॅट लाईफ मस्ट बी एन्जॉयड. द पोयम सेज दॅट वी शुड लुक फॉर पॅशन, follow our dreams and take chances to make our life better. आपण आपलं जीवन अधिक चांगलं करण्याकरता आपण आपल्या भावना ओळखल्या पाहिजे. आपण आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्याकरता पाठलाग केला पाहिजे आणि प्रत्येक सुसंधीचा आपण फायदा घेतला पाहिजे. इफ वी डोंट डू दॅट, जर आपण असं केलं नाही तर we are wasting of our life away. आपण आपलं जीवन बर्बाद करून टाकलं किंवा वाया घालवलं. If we live stagnant, जर आपण स्थिर राहिलो. If we live repetitive, if we look conventional, जर आपण पारंपरिक तेच आणि स्थिर जर राहिलो तर we start dying slowly. आपण हळुवारपणे कालबाह्य होऊ लागलो आहोत असं तुम्ही समजा. सो म्हणून वी शूड इनरिच आवर नॉलेज. म्हणून आपण आपल्या लाईफमध्ये इनरिच केलं पाहिजे, वाढ केली पाहिजे. कशी वाढ केली पाहिजे तर बाय गेनिंग न्यू नॉलेज, नवीन ज्ञानाची प्राप्ती केली पाहिजे आणि वाईड एक्सपिरियन्स, विशाल अशा प्रकारचा मोठा अनुभव आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. जर असं झालं तरच तुम्ही या जीवनामध्ये तग धरू शकता. बरोबर. याच्यानंतर पुढं फिगर ऑफ स्पीच आपण सोमवारी पाहू.